उरण विधानसभा मतदारसंघातील उरण पूर्व विभागातील शेकापचे युवा नेते निलेश म्हात्रे यांनी अखेर शेकापला सोडचिठ्ठी देत आज दिनांक 4 एप्रिल रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। माजी मंत्री आणि भाजपाचे राज्य कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार सुरेश लाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी, विविध मोर्चांचे जिल्हा अध्यक्ष आणि सरचिटणीस, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, संघटन पर्व पदाधिकारी उपस्थित होते। निलेश म्हात्रे यांच्या समवेत उरणच्या माजी सभापती सौ समिधा निलेश म्हात्रे, माजी सरपंच भार्गव गावंड, माजी सरपंच सौ प्रगती म्हात्रे, माजी उपसरपंच मनोज गावंड, सदस्य अविनाश गावंड, सौ सविता दीनानाथ गावंड, युवा नेते बाळू दिनकर गावंड, आनंद कडू, चंद्रशेखर थळी, शिवसेना माजी शाखा प्रमुख प्रदीप गावंड, रोहन गावंड, नामदेव म्हात्रे, राजू म्हात्रे, युवा नेते ओमकार म्हात्रे यांच्यासह असंख्य शेकाप कार्यकर्त्यांनी आज 4 एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला। या सर्वांचे रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील यांनी स्वागत करून प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असं सूचित केलं। यावेळी युवा नेते निलेश म्हात्रे यांनी आपले परखड विचार व्यक्त केले। आम्ही साधारणतः गेली कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे काम केलेलं आहे। माझ्या बाजूला आपले गावंड साहेब उभे आहेत, ते स्वतः सरपंच होते, आज त्यांचं वय 72 वर्ष आहे। यांच्या आजोबा आमच्या गावचे पहिले सरपंच होते। असा पिढ्यानपिढ्यांचा शेका पक्ष आहे। माझ्या मागे मनोज गावंड उभे आहेत, जे 4 टर्म एकाच गाव वॉर्डातून निवडून आलेले आहेत शेका पक्षाचे, त्यांनी उपसरपंच पद भूषवलेलं आहे। अशी सगळी मंडळी आहे। माझ्याबरोबर बाळू गावंड आहेत, त्यांचे वडील आणि त्यांचे आजोबा गेली 35 वर्ष सरपंचपदी आहेत गावच्या। आम्हाला पक्षाने भरपूर काय दिलं। माझं राजकीय बॅकग्राऊंड शून्य असताना मला पक्षाने भरपूर काय दिलं। माझ्या मिसेसला सभापती पदावर पद पण दिलं। म्हणजे आमचं बॅकग्राऊंड शून्य असताना तालुक्याचं प्रथम नागरिकत्व पद पण आम्हाला पक्षाने दिलं। आमचं त्यामुळे पक्षाबद्दल कुठली नाराजी नाही आमच्या मनात, पक्षाच्या नेत्यांबद्दल पण कुठली नाराजी नाही। आम्ही रामजी ठाकूर साहेबांसाठी खूप काम केलं, विवेक पाटील साहेबांसाठी केलं, बाळाराम पाटील साहेबांच्या हाताखाली काम केलं। आणि ही सगळी मंडळी आम्ही काम करत असताना आज आम्ही सतत विकासाच्या बाजूने लढत होतो, स्थानिकांसाठी लढत होतो। आणि आज ही भूमिका भारतीय जनता पक्ष फार मोठ्या जिद्दीने मांडताना आम्हाला दिसतोय। कुठेतरी इतर पक्ष कमी पडतात आणि भाजप हा फार स्ट्रॉंगली स्थानिकांसाठी लढतोय। मी मगाशी उल्लेख केला की दिवा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला द्यावं, ही भूमिका केंद्रात भाजपचं सरकार असताना सुद्धा इथल्या स्थानिक भाजपच्या लोकांनी घेतली। रामजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठं जनआंदोलन झालं, विमानतळाचं काम बंद पडलं लोकांनी, आणि त्यात भारतीय जनता पक्ष फार अग्रेसिव्हली पुढे होता। त्यावेळेला आमच्यासारखे कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, यांची आम्हाला कुठेतरी कोंडमारा झाल्यासारखा वाटला। आम्ही ते सहभागी होता येत नव्हतं, आम्ही त्याला विरोध करू शकत नव्हतो। करायचं काय असा मोठा प्रश्न होता, विरोध करायचा प्रश्नच नव्हता या विषयाला, कारण दिवांचं नाव पाहिजे म्हणजे पाहिजेच सगळ्यांना। आणि अशी भूमिका जेव्हा भारतीय जनता पक्ष घेऊन रस्त्यावर उतरतो त्यावेळेला आम्हाला भारतीय जनता पक्षाला विरोध करावा असं कुठलंच कारण दिसत नाही, असं कुठलं कारण आम्हाला वाटलं नाही। मग आम्ही गावंड साहेबांची चर्चा केली, मनोज भाईंची चर्चा केली, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला गावात की आपण सर्वांनी मिळून भारतीय जनता पक्षात गेलं पाहिजे आणि देशाच्या विकासाला कुठेतरी आपण हातभार लावला पाहिजे आपल्या परीने होईल तेवढा। आणि त्यामुळे आम्ही आमच्या गावच्या दृष्टीने आम्ही क्रांतिकारक निर्णय घेतला। वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।